काय हां नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आज आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये फिरायला आणि आज आम्ही चेक करणार आहोत आमच्या आयफोनच्या रिसेलिंग प्राइस. कारण आयफोन 17 लॉन्च झालाय ना, म्हणून आम्ही इन्फॉर्मेशन काढायला आलो. किती सो तुम्ही बोलता का मी बोलू? आम्ही ना एक्साइटेड. शी कोणाची काढली मी म्हणजे आयफोनची. सो आम्ही इकडे विचारायला गेलो होतो आणि म्हणजे एक्सचेंज माझं आणि ह्यांचं. माझं ठीक आहे, चला आता माझ्या फोनला 3 वर्ष कंप्लीट होतील किंवा झाले असतील. ह्यांचा फोन घेऊन वर्षच झालं आहे. सो ह्यांच्या फोनची रिटर्न व्हॅल्यू येते 57 आणि त्यांनी घेतला होता 1.5 लाखाला फोन. डायरेक्ट 1 लाख रुपये कमी झाले त्यांच्या फोनचे. आणि माझा एक्सचेंजचे आले 28,000 रुपीज. तर मग आम्ही जस्ट असंच टाईमपास म्हणून गेलो होतो. आम्हाला काही नवीन फोन घ्यायचा नव्हता, पण जस्ट म्हटलं जाऊ, आता 17 आला आहे तर बघूयात कसं आहे काय. पण 17 एकदम मस्त होता बरं का, डिझाईन वगैरे एकदम भारी आहे. 1.5 लाखापासून स्टार्टिंग आहे. काय म्हणायचं तुला? 1.5 लाखापासून स्टार्टिंग आहे, पुढच्या वर्षी परत 50,000 विकायचं. हां. सो आता आम्ही जस्ट फिरतोय. हे विचारत होते काय शॉपिंग करायची का, पण आता नाही करायची मला, आणि खूप शॉपिंग झालेली आहे माझी. रेकॉर्ड क्रॉस केलेला आहे मी. रेकॉर्ड क्रॉस झालेला आहे शॉपिंगचा. सो आता आम्ही काहीतरी चटरपटर खाणार आहोत आणि सारंगला गेम झोनमध्ये आज घेऊन जायचा प्लॅन आहे. सो बघूयात. सो सारंग आणि मी ट्रेनमध्ये बसणार आहे, कारण की सारंगनी ट्रेन बघितली आणि सारंग त्या ट्रेनकडे सारखं बघतो. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. सो आता मी सारंगला घेऊन बसणार आहे. खा कसं बघतोय, लगेच अट्रॅक्ट झाला त्या ट्रेनकडे. हे पण टाटा करतोय सारंग. चलो. कुठे गेली होती शारंग? कुठे गेला होता? कुठे गेला होता सोनू? उतरायचं आता. सो कुकीज घ्यायला आलोय सारंगसाठी. इकडे खातोय सारंग, त्याला आवडलं सो घेतोय आता. थँक्यू सारंग. सो आता मी थोडंसं खायला थांबलो आहे. चायनीजच ऑर्डर केलं. हे गेलेत बर्गर आणायला, त्यांना बर्गर खायचा होता. सारंग सगळीकडे बघतोय. आज सारंगला मुद्दाम फुल ड्रेस घात नाही, इथे AC भरपूर असतो. आम्ही आमच्या बाबाची वाट बघतोय. आमचे बाबा कुठे गेले? बोलो बाबाला. हॅलो बाबाला फोन लाव. बाबाला हॅलो बोल. हॅलो बाबा लाव फोन. नाही नाही, बाबाला फोन लाव. ते बघ बाबा आले. शरींचे बाबा समोर येत आहे. ते बघ, ते बघ, आले आले आले. हे बघ समोर सारंग. ते तिकडे गेले 2 मिनटं. हां येणार बाबा. आम्ही बाबांना बघितलेलं आहे. हो येणार येणार येणार. सारंगचे बाबा येणार. तुला दिसले बाबा? बाबा दिसलेच ना? आवाज हो हो येणार येणार येणार. सारंगचे बाबा येणार. तेव्हा हाय करतायत बाबा. सारंग बाबा हाय करतायत. कुठे आला सारंग? सो आम्ही गेम झोनमध्ये गेलो होतो. म्हटलं सारंगसाठी गेम्स बघू, पण तिथे सारंगच्या ह्याचे एक पण गेम नव्हते, सगळे मोठ्या मुलांचे होते. हे आले. हो हे आले बाबा. सारंगचे बाबा आले. आले वाव, काय आणलेले बाबाने? शांगच्या बाबाने काय आणलं? काय यात?
ते चिली पनीर सोबत व्हेज फ्राईड राईस. दाखवा, ओपन करा. सूप नाही दिलं त्याने. पहिले गाऊ द्या मला. सारंगची रिॲक्शन कशी होती? माझा कॅमेरा बॅक कॅमेरा होता. चलो तर ताव मारूयात आता. ताव मारूयात. सो नेक्स्ट आम्ही मंचाव सूप ऑर्डर केलं होतं. अजून बर्गर आणि फ्राईज यायचे आहेत. नेक्स्ट ऑर्डर फ्राईज, कोक आणि बर्गर मागवलेलं आहे. फ्राईज सारंगसाठी मागवलं. सूप ओके हे आवडलं मला. हे फ्राईड राईस विथ काहीतरी होतं अजून एक एक्स्ट्रा पनीर चिल्ली, म्हणजे ते पण सूपमध्येच होतं. सो ना आम्ही सारंगल्याला कार वगैरे बघायला आलो आहे. त्याला आता कारच खूप आवडतात. सो म्हटलं बघूयात, 1-2 घेऊयात त्याला. छोट्यामध्येच घ्यायची आहे. हे बघा असं काही. इकडेच सगळे आहो, इकडे या ना. हॅम्बलीजमध्ये आलो आहे आम्ही. सो बघतो आधी, मग काय घेतलं तर मी दाखवेल तुम्हाला. काय रे सारंग? काय सो सारंगसाठी 2 हे घेतले. हा एक घेतला आणि हे वाले एक घेतले. हे 2चं सेट आहे आणि हा एकच आहे. सगळं पाहिजे, सगळं. सो सारंगचं सुरुवात झालेली आहे आता हट्टपणा करायची. आम्हाला सगळं हातात पाहिजे आणि नाही दिलं तर आम्ही ओरडतोय, रडतोय. हे बुक लर्निंगचं आहे. हे बुक त्याच्यामध्ये हे येतं, आवाज येतो ज्याच्यावर आपण हात ठेवू ना, त्याचं मी चेक केलं होतं म्हणजे ॲडमध्ये. पण अजून सारंग लहान आहे, त्याला नाही कळणार त्यात. सो इथे खूप सारे टॉईज आहेत. झालं का सारंग? ठेवा बरं, काय करतो बघू आपण. ठेवा ना, घ्या त्याच्या हातातून. दे. बरोबर तेच घेतलं. चलो. सो मी बघत होती काही गोष्टी, तर मला चलचल करत होते. हे 2च गोष्टी घेतल्या आणि आता स्वतःच बघत बसले एक. आणि आता मला म्हणतात चला चला चला. चलो. सो ह्या 2 गोष्टी घेतल्यात, म्हणजे 3 कार आहेत टोटल. एका ह्याच्यात 2 आहे, एका ह्याच्यात 1च आहे. स्वतः बिलिंग करूयात. थँक्यू. बिल. ह्या 2 घेतल्यात. थँक्यू. चलो आता आम्ही इकडनं निघतो. सो आता घरी जायला निघालो आहोत. आम्ही कार नव्हतो घेऊन आलो, ओलाने चालू होतो. आता परत ऑटो केली आणि निघालो आहे. चला, आता मला कंटाळा आला फिरून. सो आमच्या सोसायटीमध्ये पण गरबा खेळला जातो.
सो इथे असं काहीसं केलेलं आहे. ही ते पार्किंग आहे सगळी. सो आमच्या इथे गरबा होतो जो की आम्हाला माहितीच नव्हता. आज 6वा दिवस आहे आणि पहिले 2 दिवस तर आम्ही नव्हतोच इथे. आता मी खाली वॉचमॅनला विचारलं तेव्हा मला समजतं का P1ला गरबा असतो म्हणून आम्ही त्याच्यात जाऊन बघून आलो. पण अजून खूप लोक आले नव्हते. 9:30 वाजलेत. मे बी आता 10 वाजता वगैरे चालू 12 वाजेपर्यंत असतो टायमिंग. सो लोक लेट येऊन चालू करत असतील आणि आता उद्या आम्ही जाणार आहोत पुण्याला. काय जाणार आहे उद्या पुण्याला. नाही मग मला कॅब करून द्या. सो जस्ट आम्ही घरी पोचलो. बाहेरच थोडंफार खाल्लं. आता ताक आहे मस्तपैकी घरी. ताक बनवून पितो आणि झोपतो. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. खायली शाळांसाठी बाशी चालवायची. मला टायरच आवडतं फिरवायला. हा हे बाशी. अजून आहे. अजून 2 आहेत सारंग. देऊ छोटी छोटी सर. हा दम 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 मी लावते बाई बाबा. किती खुश झालाय तो. हे बघ सारंग. हे बघ इकडे बघ. ऐका दाखवते बघ. हे बघ टायरची सीट होत. काय रे शारू माझ्या शावडीला काय आणलंय. वाव न्यू कार. शारंगचे फर्स्ट 3 कार झाले ना शारंग. शारंगला कोणती आवडली शारंगला. अरे वा 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 वा. ही आवडली तुला. बाबाला कोणती कार आवडली सांगा बाबा तुम्ही. ही शारंगला आवडली ना. बाबा तुम्हाला कोणती आवडली. ये आईला रेडवाली आवडली. हे बघ सारंग. हे बघ. सो घरी आलोय आता. सारंगला त्याची कार खूप आवडल्या आणि आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. काय जायचंय उद्या आपल्याला पुण्याला. मला नाही माहिती. उद्या जायचंय. अहो उद्या जायचंय. उद्या जाणार पुण्याला. तुम्हाला पुण्याचे व्लॉग माझे बघायला मिळणार. जायचंय ना. हा बोला ना. सकाळी 5ला सुटायचंय. बॅग आता आमच्या आधीच्या आम्ही आलो पुण्यावरून. तेच आम्ही अजून रिकाम्या नाही केल्या. सो त्याच आता परत न्यायच्यात. सारंगची फक्त बॅग भरून ठेवली. सारंगच्या माऊ काकाने त्याला जी ट्रॅव्हलिंग बॅग घेतली त्याच्यामध्ये आता मी सारंगचे सगळे कपडे सकाळीच भरून ठेवले होते. सो उद्या आम्ही निघू पुण्याला. मग आता आम्ही दसरा करूनच येऊ. हे येतील आणि हे येऊन परत म्हणजे यांचं काम आहे. सो हे 1-2 दिवसासाठी येणार आहेत. मी पुण्यातच थांबेल. सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आज मॉलला जायचं रिझन एकच होतं की सारंग आल्यापासून थोडं चिडचिड करत होता आणि काल त्याने खूप जास्त चिडचिडी केली. घरातच होता. तर म्हटलं आज जरा फिरून येऊयात बाहेर. तर हे त्यांच्या कामावरून आल्यानंतर आम्ही इव्हिनिंगला बाहेर पडलो. त्यात पण आम्ही कार घेऊन नाही गेलो. सो मज्जा आली. थोडाच वेळ आम्ही टाईम स्पेंड केला. जवळपास आम्ही 3-4 तास आम्ही बाहेर असू. सो सारंग तेवढाच फ्रेश झाला
तर त्याच्यासाठीच आम्ही फक्त गेलो होतो, बाकी काय असं स्पेशल रिझन नव्हतं. तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू, बाय, गुड नाईट. सरंग टाटा कर. सरंग आता बिझी झाला. सरंग टाटा कर ना. टाटा. आता आम्ही बिझी झालो. चलो बाय. उगल बाय बाय. टाटा. नाही, आम्ही आता बिझी. चलो बाय.